आता आपण जे ना एक एक करून सर्व जे वेगवेगळ्या निविदाच्या प्रक्रिया ना ते समजून घेऊया. खुली निविदा प्रक्रियेमध्ये काय होतं, 3 लाख रुपयांपेक्षा कमी ज्या असतील तर त्या पार पाडल्या जातात आणि याच्यामध्ये 3 लाखांपेक्षा वरती असेल तर ई निविदा काढणं इथं गरजेचं असतं. पुढे आहे थेट जागेवर स्पॉट खरेदी म्हणतात त्याला. ओके, तर 5,000 रुपयांपर्यंतची एखादी वस्तू असेल तर त्यासाठी स्पॉट खरेदी असेल, परंतु पूर्ण वर्षभरात ही रक्कम 50,000 रुपयापेक्षा जास्त जाता कामा नाही. लक्षात ठेवा, 5,000 रुपयाची वस्तू या महिन्यात घेतली, पुढच्या महिन्यात 5, परत त्या 5 महिन्यांनी 5, तशी या सगळ्यांची बेरीज होऊन ही 50,000 रुपयांपेक्षा जास्त जायला नाही पाहिजे आणि त्या वस्तूची किंमत मॅक्सिमम 5,000 रुपयांपर्यंतची असली पाहिजे खरेदीची किंमत. ओके, आणि टोटल त्या आर्थिक वर्षात जे आहे ना तर ते 50,000 रुपयांपेक्षा जास्तच किंमत नको आहे. पुढे दरपत्रकाच्या आधारे खरेदी, ही खरेदी 50,000 रुपयांपेक्षा 5,000 रुपयापेक्षा जास्त व 3 लाख रुपयांपर्यंतच असेल. म्हणजे काय, 5,000 5K ते 3 लाखांपर्यंतची जी खरेदी असेल तर ती दरपत्रकाच्या आधारे करण्यात येईल. परंतु अशी दरपत्रके मागवताना कमीत कमी 3 वेगवेगळ्या पुरवठादाराकडून तुलना करणे गरजेचे आहे. एका आर्थिक वर्षात या दरपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या खरेदीचे एकूण मूल्य 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. 3 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतची खरेदी किंमत असलेल्या ब्रँडेड वस्तूची खरेदी DGS&Dच्या दर करारावर देखील खरेदी करता येईल. त्यानुसार कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट अँड डिझाईन ट्रेडमार्क या केंद्र शासनाच्या विभागाकडे नोंदणी असलेल्याचा समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी पेटंटेड गोष्ट असेल, एखादी ब्रँडेड गोष्ट असेल तर त्याच्यासाठीची खरेदी. आता मोटार कार खरेदी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास ई निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. नॉर्मल वस्तूंमध्ये आपण किती पाहिलं की 3 लाख रुपये, पण जर समजा कार खरेदी करायची असेल आणि त्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी ई टेंडर काढणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढे मर्यादित निविदा आणि निर्बंधित निविदा असं म्हणतात. ही खरेदीची पद्धत फक्त खाली नमूद केलेल्या प्रकरणात वापरण्यात यावी. 1. खरेदीची वस्तू किंवा तिच्या गुंतागुंतीच्या किंवा विशेष स्वरूपामुळे फक्त काही थोडेच संभाव्य विक्रेत्याकडे उपलब्ध असेल. म्हणजे समजा AK-47 गन आहे. आता AK-47 गन सगळे तर मॅन्युफॅक्चरिंग नाही करू शकणार. समजा एखादी मिसाईल आहे, आता राज्य शासन मिसाईल हे नाही घेणार, मी तुम्हाला फक्त ऍज अ एक्झाम्पल देतोय. म्हणजे काय की ती वस्तूची खरेदी आपण अशाच व्यक्तींकडून करू शकतो, मर्यादित व्यक्तींकडून. का? कारण की ती फार कमी लोकांकडे उपलब्ध आहे. आता तुम्ही थोडंसं हाय लेवलचं एक्झाम्पल दिलं गेलं, मी तुम्हाला सिम्पलचा वॅक्सिन, कोविड वॅक्सिन. कोविड वॅक्सिन सगळे जर मॅन्युफॅक्चरिंग करू शकता काय, सिरम इन्स्टिट्यूट करतं, भारत बायोटेक करतो आणि 1-2 आणखी ऑर्गनायझेशन आहेत. अशा गुंतागुंतीच्या तिच्या स्वरूपामुळे काय होतं की फक्त काहीच संभाव्य विक्रेते उरतात. मग अशा वेळी मर्यादित निविदा किंवा निर्बंधित निविदा आपण राबवू शकतो. अकल्पित घटनांमुळे निर्माण झालेल्या तातडीमुळे खरेदी कार्यालयाचे असे मत झाले असेल की खरेदीचा विषय खुल्या स्पर्धात्मक निविदा पद्धतीचा अवलंब करून प्राप्त करता येणार नाही, त्यावेळी सुद्धा, म्हणजे अचानक आपण पाहिलं सेकंड वेव्ह मध्ये, तर अशा वेळी ते असेल. ओके, परंतु या करताना काही गोष्टींचा लक्षात ठेवला पाहिजे की देशांतर्गत उद्योगाला चालना मिळाली पाहिजे, शासनाचे सामाजिक आर्थिक धोरणाशी संबंधित असलं पाहिजे. मग खरेदी कार्यालय निवेदनासाठीचे आमंत्रण थेट व्यक्ती किंवा संस्थांना पाठवेल. याच्यामध्ये काय असेल, लोकांकडनं नाही आपण मागवणार निविदा, आपण त्यांना सांगू की अरे द्या आम्हाला वस्तू पाहिजे, तुमची वस्तू आम्हाला पाहिजे. ओके, तर ते आमंत्रण थेट व्यक्ती आणि वस्तूंना, म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटला पत्र पाठवणार, भारत बायोटेकला निविदा आपण पाठवणार आहोत. पुढे अशा प्रकारची खरेदी विभागाने शक्यतो 5 कोटींच्या मर्यादेतच करावी. जेव्हा आदेशाचे अंदाजित मूल्य 5 कोटींपेक्षा जास्त असेल तेव्हा खरेदी अधिकाऱ्याने संबंधित विभागाच्या अप्पर मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव किंवा सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती असेल, तिची मान्यता घेऊन करणं गरजेचं आहे. 5 कोटी रुपयांपर्यंतचीच अशी मर्यादित निविदा करावी. परंतु जर 5 कोटी रुपयांपेक्षा वरची असेल तर त्याच्यासाठी जी उच्चाधिकार समिती असेल त्याची मान्यता घेणं गरजेचं आहे. पॅनेलमधील दर करारावरील पुरवठादाराकडून खरेदी, जेव्हा विशिष्ट वस्तूची पुनर्पुनर खरेदी करावी लागते, अशा वस्तूंचे प्रमाण आणि आवश्यकता जर स्पष्ट असेल तर पॅनेल किंवा दर करारामार्फत खरेदी करण्यात यावी. समजा कागद आहे तो माहितीचा आहे, तर त्याची खरेदी कशा मार्फत करण्यात यावी, दर करारामार्फत. असा प्रश्न येऊ शकतो की पॅनल दर करारामार्फत कोणत्या गोष्टींची खरेदी करण्यात येते. एक, जी पुनर्पुनर लागते, आपल्याला प्रत्येक वेळी लागते, त्याच्यानंतर त्याच्या रिक्वायरमेंट्स, त्याचं प्रमाण किती हे स्पष्ट आहे. ठीक आहे. पुढे
एकल खरेदी स्त्रोत. एकल खरेदी स्त्रोत म्हणजे काय की एकाच व्यक्तीकडनं किंवा संस्थेकडनं मागवणे. आता जेव्हा कोविडची वेव आली समजा त्यावेळी फक्त सिरमची लस होती आपल्याकडे. ओके, सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड होती. आता एकच लस आहे तर एकाच व्यक्तीकडे जावं लागेल ना आपल्याला जर लस पाहिजे असेल तर. त्याला काय म्हणतात एकल स्त्रोत खरेदी. समजलं तुम्हाला. जेव्हा खरेदीची वस्तू एका विशिष्ट विक्रेत्याकडेच असते किंवा त्या विक्रेत्याला त्याचे विकण्याचे अधिकार असतात त्यावेळी आपण ही पद्धत वापरू शकतो. आणि ही पद्धत अनैसर्गिक घटना, आपत्ती, साथीच्या आजारांमुळे या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. ओके, पुढे स्विस खरेदी चॅलेंज. आता स्विस खरेदी चॅलेंज मध्ये जर काही म्हणजे कुठलाही माल खरेदी करायचा असेल तर त्याला अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची मान्यता घेणे गरजेचे राहणार आहे. पुढे आहे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पद्धतीने खरेदी. या खरेदी पद्धतीमध्ये खरेदीदार विभागाचे वस्तूचे दर केंद्र किंवा राज्य शासनामार्फत अगोदरच निश्चित केले असतात. अशा प्रकारे वस्तूचे दर अगोदरच निश्चित असल्यामुळे किमतीवर स्पर्धा करण्याची आवश्यकता राहत नाही. यामुळे काम मिळवून घेण्यासाठी कमी किमतीच्या देकाचा देण्याचा कल कमी राहील. कमी किमतीचा देकार दिल्यास गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो किंवा कमी देकार दिल्यामुळे पुरवठादार गुणवत्ता व प्रमाण टिकू शकणार नाही. म्हणजे काय, एखादी गोष्ट असेल तिचं दर ऑलरेडी केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने फिक्स केलेलं आहे. अशी गोष्ट त्याच भावात किंवा त्याच्यापेक्षा जास्त भावात केली तरी चालेल, परंतु कमी भावात नाही करायची. कमी भावात केल्यामुळे काय होईल की त्या वस्तूची गुणवत्ता आणि प्रमाण जे आहे ना तर ते कमी होऊ शकतं. अशा वेळी कमर्शियल बीड न मागता आपण तांत्रिक बीड मागवली पाहिजे. सदर कार्यपद्धती अवलंबताना खालील गोष्टींचा विचार करावा. एक, जे घटक आहे त्याची उत्पादक क्षमता किती आहे, घटकाचा या प्रकारच्या मागचा अनुभव काय, त्याच्याकडे मनुष्यबळ किती आहे आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचं बॅलन्स शीट त्याचं चेक करणं गरजेचं आहे. पुढे विशेष परिस्थितीतील खरेदी, ज्याला म्हणतात तातडीची खरेदी आदेश. तातडीची खरेदी आदेश कधी करू शकतो, जेव्हा नैसर्गिक आपत्ती असेल तर यावेळी जो संबंधित विभाग असेल त्याचं कामकाजच पूर्णपणे बंद असेल. समजा कोल्हापूर आला, आता कोल्हापूर विभागाला पुराच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी काही सामुग्री लागते, लाईफ जॅकेट लागतायत, अन्न लागतंय, परंतु तो विभागच पाण्यात गेलेला आहे तर विभागाचं कामकाजच होऊ शकत नाही. तर त्यावेळी अशा तातडीचा आदेश जो आहे तर तो दिला जाणार आहे. तातडीच्या परिस्थितीत प्रशासकीय विभागाप्रमाणे 1 कोटी रुपयांपर्यंतचे तातडीचे आदेश देणार आहे. जर ते मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर उच्चाधिकार समिती त्याच्यावर निर्णय घेईल. पुढे पुनर्प्रत्ययी आदेश. पूर्वी दिलेल्या आदेशाच्या संदर्भात पुनर्प्रत्ययी आदेश सुरुवातीचा आदेश दिल्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत पूर्वी देता येईल. पुनर्प्रत्ययी आदेश फक्त एकदाच देता येईल हे लक्षात ठेवा. सुरुवातीच्या आदेशाच्या 50% किंवा 10 कोटी रुपये यापेक्षा जे कमी असेल त्यापर्यंतची खरेदी या मार्फत करण्यात येते. खरेदीच्या विशेष पद्धती इलेक्ट्रॉनिक रिव्हर्स ऑक्शन, हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या संबंधित निगडीत आहे. त्याच्यानंतर 2 लिफाफे म्हणजे काय, 2 बीड पद्धत असे म्हणतात. खरेदी कार्यालयाला खरेदी विषयाची सविस्तर तपशीलवार वैशिष्ट्ये नमूद करणे, या विशिष्ट वैशिष्ट्य निश्चित करणे निवेदकाकडून तांत्रिक बाजून समजून घेण्यास प्राप्त झाल्याशिवाय सुसाध्य नसेल. म्हणजे काय, आता कोविड लस मागवायची परंतु शासनाला माहितीच नाही की त्याच्यात काय काय स्पेसिफिकेशन असलं पाहिजे. तर अशा वेळी जे काही म्हणजे निविदामध्ये नमूद करण्यात आलेली वैशिष्ट्ये स्पेसिफिकेशन नमूद करणं गरजेचं असेल त्यावेळी 2 बीड मागवावी म्हणजे 2 लिफाफे मागवावे. पहिल्या लिफाफ्यात काय असेल, खरेदीसाठीच्या तांत्रिक बाबी, करारात्मक अटी आणि शर्ती असणारी किमतीची निविदा असेल. दुसऱ्या लिफाफ्यात काय असेल, ज्या निविदाकाराच्या पहिल्या लिफाफ्यातील निविदा नाकारण्यात आले असतील अशा सर्व निविदाकारांकडून खरेदीच्या सुधारित अटी शर्तींना प्रतिसाद देण्यासाठी किमतीसह अंतिम निविदा आमंत्रित केली जाणार आहे. प्रकरण 4, निविदा दर पत्रक आणि प्रक्रियेसाठी मार्गदर्शक सुविधा. बघा, ई निविदा आपल्याला माहिती आहे 3 लाखांपेक्षा कुठली खरेदी किंमत असेल त्यावेळी आपण ई निविदा हे वापरत असतो. पुढे दरपत्रक प्रक्रिया. आता खरेदी अधिकारी आमंत्रणाचे पत्र तयार करतील, त्याच्यामध्ये खालील काही बाबी असतील. 1, खरेदीची व्याप्ती, अटी शर्ती, दरपत्रक सादर करण्याचा वेळ आणि ठिकाण आणि दरपत्रक उघडण्याचं वेळ आणि ठिकाण. विभाग अशा खरेदीची नोटीस विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करेल. देकार सादर करण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर नोटीस प्रसिद्ध केल्याच्या किमान 1 आठवड्याचा कालावधी देण्यात येईल. स्पॉट, ज्याला म्हणतात थेट खरेदी प्रक्रिया. दरपत्रकाच्या माध्यमातून खरेदी का करता येत नाही आणि स्पॉट खरेदी का करण्यात येते या संबंधीची कारणे खरेदी अधिकारी नोंदवेल. स्पॉट खरेदी फक्त करावयाच्या उत्पादनाचे अधिकृत म्हणजे जे काही उत्पादन करतात डायरेक्टली, म्हणजे काय की बजाज ऑटो आहे तर ते बजाज ऑटो वाल्यांचीच करायचं, म्हणजे त्याची एजन्सी घेतलेल्यांची नाही आपण करायची.
याच्या आधी बाजारपेठांचे सर्वेक्षण करणं फार गरजेचं राहील. स्पॉट खरेदीची प्रक्रिया. त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया. आता निविदा प्रक्रिया जी आहे तर ती 4 टप्प्यात आपण करत असतो. एक, निविदा दस्तावेज तयार करणे, निविदेची जाहिरात तयार करणे, निविदाचा दिनांक आणि देकाराची प्राप्ती उघडणे आणि मूल्यांकन. निविदाचे दस्तावेज कसे तयार केले जाते त्याच्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो. एक, निविदाधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यासाठी व सूचना देण्यासाठी पत्राचा फॉर्मॅट, पूर्व अर्हतेचे निकष, आवश्यकता किंवा कामांच्या व्याप्तीसह तपशीलवार वैशिष्ट्ये आणि संदर्भ यांची व्याख्या, करारासाठीच्या अटी आणि शर्ती आणि देकार सादर करण्यासाठीचे नमुने या गोष्टींचा समावेश असतो. जर ब्रँडेड गोष्टींच्या संदर्भात असेल तर किमान 3 ब्रँड नमूद करणं गरजेचं आहे. पुढे, निविदाची वैधता कालावधी साधारणपणे किती असेल इथं लक्षात बघा. हे एक IMP. निविदेचा वैधता कालावधी 60 ते 120 दिवसांचा असेल, परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये तो 180 दिवसांपेक्षा जास्त नसावा. ओके, आपण 120 ते 180 पर्यंत करू शकतो, परंतु तो 180 नसावा. पुढे, आता जो अंतिम दिनांक असेल तर तो अंतिम दिनांक सार्वजनिक सुट्टीचा नसावा, म्हणजे संडे नसावा किंवा शासकीय जो हॉलिडे आहे तो नसावा, किंवा अचानक जो हॉलिडे घोषित करण्यात आला असेल तर त्याच्या पुढचा दिवस हा मानण्यात येईल त्याचा अंतिम दिनांक. पुढे, देकार सादर करण्यासाठीचा नमुना. देकार सादर करण्यासाठीचा नमुना याच्यासाठी या खालील ज्या गोष्टी असतील या संदर्भ तर हे महत्वाचे आहे. मी जे हायलाइट केले ना तेच तुम्ही व्यवस्थित वाचा आणि त्याच्याच तुम्ही थोड्याशा नोट्स बनवू शकतात. महाराष्ट्र शासनाची निविदा प्रक्रिया सर्व जे आहे ना तर ते महाटेंडर government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याच्यासाठी स्पेशल म्हणजे राजपत्रात अधिसूचना काढण्याची गरज नाही. आधी राजपत्रात अधिसूचना काढण्याची आवश्यकता होती, ती आता राहणार नाही. पण निविदा प्रसिद्ध करताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी की जाहिरात थोडक्यात असावी, असं नाही की भारूड भरती असावी, जसं या GR मध्ये एवढी भारूड भरती आहे ती. त्याच्यानंतर ती संक्षिप्त असावी. ओके, रुपये 3 लाख तर 25 लाखांपेक्षा पर्यंतची कुठलीही खरेदी असेल तर त्याच्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देणं गरजेचं असेल. 3 ते 25 मध्ये असेल तर वर्तमानपत्र. त्याच्यानंतर अंदाजित 25 ते 5 कोटी रुपयांपर्यंतची असेल तर एक राज्यस्तरीय, एक विभागातील जो काही फेमस न्यूजपेपर असेल तो. त्याच्यानंतर 5 कोटींपेक्षा जास्त असेल तर एक राष्ट्रीय आणि एक राज्यीय. याचा तुम्ही एक कॉलम बनवला तरी तुम्हाला लक्षात राहणार आहे. ही गोष्ट ही लक्षात ठेवा, ही विशेष गोष्ट आहे, ही याच्यावर प्रश्न येऊ शकतो आणि याच्यासाठी राजपत्रित अधिसूचना काढण्याची काही गरज नाही. निविदेचा कालावधी काय असेल हे आपण बघूया. हा चार्ट एकदम सुंदर दिला, मला हे पटलं. अशा गोष्टी पाहिजेत गव्हर्नमेंटच्या याच्यात, म्हणजे विद्यार्थ्यांना पण समजण्यात सुविधा होते. खुली निविदेसाठी बघा, निविदेचा प्रकार जर समजा एखादी खुली निविदा असेल ती 3 ते 25 लाखांच्या दरम्यान असेल तर त्याला 1 आठवडा किंवा 5 दिवस जे जास्त असेल ते भेटेल. 25 ते 5 कोटी असेल त्याला 2 दिवस किंवा 10 जे जास्त असेल ते. 5 कोटींपेक्षा जास्त असेल त्याला 3 किंवा 15 दिवस जे जास्त असेल ते. त्याचा किमान निविदा कालावधी असणार आहे. तातडीच्या आदेशाच्या संदर्भात 1 आठवडा किंवा कामाचे 5 दिवस. मर्यादित निविदेच्या संदर्भात 2 आठवडे आणि 10 कामाचे दिवस जे जास्त असेल ते. निविदा कालावधीस मुदतवाढ. आता निविदा कालावधीस मुदतवाढ बघा, निविदा स्पर्धात्मकता होण्यासाठी म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्पिटेटिव्हनेस असलं पाहिजे, याच्यासाठी कमीत कमी 3 निविदाकार असणं गरजेचं आहे. 3 निविदाकार नाही आले तर काय होईल, 1 आठवड्याची मुदत वाढवण्यात येईल. तरी नाही आले तर दुसऱ्यांदा मुदत वाढण्यात येईल आणि नाही आले तर त्याच्यानंतर कुठलीही मुदत वाढ देण्यात येऊ नाही. लक्षात घ्या. 3 किंवा त्यापेक्षा अधिक निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यास त्यावर खरेदी विभागास पुढे जाईल, म्हणजे ते फॉरवर्ड होतील पुढे. 2 निविदा तांत्रिक दृष्ट्या पात्र ठरल्यास खरेदीची वास्तविक किंमत आणि अगोदर ठरलेली किंमत यांच्यामध्ये -20% आणि 10% तफावत नसली पाहिजे. ओके, डिव्हिएशन नसलं पाहिजे. एकही नाही आणि एकच निविदा प्राप्त झाली तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्यास तर नवीन निविदा काढण्यात येतील. रुपये 10 लाख पेक्षा कमी रकमेची निविदा असल्यास फक्त एकदाच मुदतवाढ देण्यात यावी. जर 10 लाखांपेक्षा कमी निविदा असेल तर त्याला फक्त एकदाच देण्यात येईल. आपण पाहिलं की पहिले 1 आठवड्याची, नंतर 1 आठवड्याची, नंतर देता येत नाही. कामाची पूर्तता वेळेवर करण्यास महत्त्व देण्यात आले असले तरी खरेदी अधिकारी 2 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर 3 निविदापेक्षा कमी प्रतिसाद मिळाला तरी त्यासह पुढे जाण्याचा निर्णय घेऊ शकेल किंवा त्यासाठी सुसह्य कारण नमूद करू शकणार आहे. देकारांची प्राप्ती, निविदा उघडणे आणि निविदांचे मूल्यांकन. बघा, मूल्यांकन निकषामध्ये या ज्या गोष्टी आहेत ना तर या सर्व इथं मेन्शन केलेल्या आहेत, हे आपलं वाचणं गरजेचं आहे. पुढे, वाटाघाटीसाठी मार्गदर्शन सूचना. स्पर्धात्मकता निविदा प्राप्त झाल्यानंतर वाटाघाटी करण्यास कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन देण्यात येऊ नये.
वाटाघाटीमुळे चुकीचे संदेश जातात, त्यामुळेच L1 व्यतिरिक्त कोणत्याही निविदाकार सोबत वाटाघाटी करण्यात येऊ नये. L1 सोबत तुम्ही वाटाघाटी करू शकता. L1 निविदाकार सोबत खालील परिस्थितीमध्ये वाटाघाटी करण्यात येतील. एक म्हणजे सेटलमेंट, मांडवली. समजलं तुम्हाला? जर काही भागाच्या किमती असमर्थनीय असतील, म्हणजे काय, मार्केटमध्ये पेन 5 रुपयाचा आहे, हे तिन्ही आले आणि यांनी सांगितलं पेन 15 रुपयाचा देऊ आम्ही, तोच पेन सारखा, ठीक आहे, म्हणजे बाजारातील भावांपेक्षा जास्त. एक कार्टल बनवलं. आता हे सगळ्यात महत्वाचं बरं का, संघ बनवून घेतात, कार्टल बनवून घेतात. आता बघा भारतात आहे ना सिमेंटच्या किमती एवढे जास्त नाहीत, परंतु काय केलं, सिमेंटच्या लोकांनी कार्टल बनवले. हे नितीन गडकरी यांनी एका मागील स्विचमध्ये पण सांगितलं होतं की सिमेंटच्या किमती भारतात एवढ्या जास्त नाहीत, परंतु सिमेंटचे उत्पादक आहेत त्यांनी कार्टल बनवून घेतलेला आहे. ओके, समजा आयडिया, वोडाफोन, एअरटेल, जिओ यांनी कार्टल बनवून घेतला आणि यांनी सांगितलं की आता 1 GB नेट हे 1000 रुपयाला भेटेल. तर त्याला आपण जास्त काही करू नाही शकत का, कार्टल बनवून जेव्हा अशा किमती कमी करण्यात येतात ना, जास्त करण्यात येतात ना, तर त्यावेळी या वाटाघाटी करण्यात येतील. वाटाघाटीचा गैरवापर केला जाऊ नाही, हे पण इथं लक्षात ठेवण्यात आलेलं आहे. पुढे तातडीचा आदेश खरेदी प्रक्रिया. खरेदीचे मूल्य कितीही असले तरी तातडीच्या आदेशाच्या प्रक्रियेत दरपत्रकासाठी विनंती या पद्धतीचा स्वीकार देकार मागवण्यासाठी करता येईल. या प्रकारात स्पर्धेच्या प्रकाराविषयी कोणत्याही विशिष्ट आवश्यकता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नाहीत, परंतु खरेदी कर्मचाऱ्यांनी स्पर्धा होण्यासाठी कमीत कमी 3 दरपत्रके मागवण्याची काळजी घ्यावी. दरपत्रके मागवताना खालील मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? एक की विशिष्ट इथं नमुना घेणं गरजेचं नाही. जेव्हा तातडीचा आदेश असेल ना, तर तिथं व्यवस्थित एका फॉर्मॅटमध्ये असणं याची आवश्यकता नाही आहे. ते तोंडी पण देऊ शकतात. एक दिनांक निश्चित करणे गरजेचे असेल. एकापेक्षा अतिरिक्त पुरवठादार असणं नेहमी गरजेचं आहे. 3 पेक्षा जास्त पुरवठादार नेहमीच असले पाहिजे. पुढे अनामत रक्कम. अनामत रक्कम म्हणजे त्याला काय म्हणतात, डिपॉझिट. यशस्वी निविदाकाराला खरेदी प्राधिकरणाने आदेशाच्या मूल्याच्या किमान कमीत कमी 3% एवढी डिपॉझिट रक्कम खालील क्रमाने देण्यास टळवावे. आता समजा एखाद्याची निवड झाली की हो तुम्हाला आम्ही जे ना तर हे कॉन्ट्रॅक्ट देणार आहोत, टेंडर देणार आहोत, तर त्याला कमीत कमी 3%, समजा 100 रुपयाची खरेदी वस्तू घेणार आहे तर त्याच्या 3 रुपये जे ना तर त्यांना डिपॉझिट म्हणून इथं जमा करावं लागणार नाही. समजलं? याच्यासाठी जी काही पद्धत असेल, डिमांड ड्राफ्ट असेल, UPI असेल, भीम असेल, त्या सगळ्या पद्धती ज्या आहे ना तर त्या नमूद करण्यात येतात. पुढे निविदेचा निकाल अधिसूचित करण्यात आल्यानंतर निविदाकाराने 15 दिवसांच्या आत डिपॉझिट जमा करायचे. जर नाही झालं तर त्याचं ते रद्द करण्यात येईल. खालील वर्गवारीतील निविदाकारांना आदेश मूल्याच्या किमान 2% अनामत रक्कम देणे आवश्यक राहील. म्हणजे बघा नॉर्मल याला 3% आणि काही लोकांना 2% असेल आणि काही लोकांना सूट आहे डायरेक्टली. तरी काय काय केस आहेत ते बघूया. बघा महाराष्ट्र राज्यात स्थित असलेल्या किंवा DG and SD नवी दिल्ली नियंत्रक मुद्रण लेखन सामग्री कलकत्ता येथील वस्तूंकरिता नोंदलेल्या संस्थांसाठी फक्त 2%. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असलेल्या सगळे 2%. त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या ज्या पण कंपन्या असेल जसे ONGC असेल, इंडियन ऑइल असेल, हिंदुस्थान पेट्रोलियम असेल तर यांना संपूर्ण सूट असणार आहे. हे अत्यंत IMP आहे, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर सूक्ष्म व लघु उद्योग घटक असतील तर यांना 25,000पर्यंतच्या खरेदीसाठी अनामत रक्कम भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. 25,000पर्यंतची कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तर त्याच्यावर त्यांना कुठलेही डिपॉझिट द्यावं लागणार नाही. जर खरेदीची किंमत 25,000 पेक्षा जास्त असल्यास त्यांना खरेदी मूल्याच्या 3% किंवा 10,000 यापैकी जी कमी असेल तीच अनामत रक्कम ठेवावी लागेल. तथापि 25,000 पेक्षा जास्त असलेल्या वस्तूंसाठी अनामत रक्कमेची परिगणना करताना 25,000 ची परिगणना धरण्यात येऊ नये. म्हणजे काय सांगतो तुम्हाला हे समजलं का? MSME साठी जे आहे ना 25,000 रुपयांपर्यंतचा म्हणजे 25K पर्यंतची सूट. पुढे 25K समजा 50K असेल तर 50K साठी 3%. म्हणजे 50K साठी 3%, 50 चे 3% का नाही त्याचं काय म्हणणं आहे, या 50 मधले ना पहिले 25 मायनस करायचे, उरलेले 25, मग 25 चे 3%, 25 3 75 म्हणजे 750. समजलं तुम्हाला? इथं म्हणजे 25,000चे ते 750 रुपये त्यांना द्यायचे आहे डिपॉझिट म्हणून. 50,000वर नाही. ओके, 50,000चे 3% नाही, जे ओरिजिनल रक्कम असेल म्हणजे 25,000ची पुढची रक्कम असेल त्याच्यामधनं 25,000 नंतर मायनस करायची आहे. ठीक आहे, हे गणित तुम्हाला कळालं असेल थोडंसं. पुढे माल स्वीकारताना घ्यायची दक्षता. पुरवठ्याच्या ठिकाणी माल पोहोचताच मालाचे त्वरित निरीक्षण केले जाणे गरजेचे आहे. समजा
जो काही पुरवठादार असेल, सप्लायर असेल, त्यांनी माल पोचवला. आता तो माल पोचतात त्वरित त्याचं निरीक्षण करणं हे फार गरजेचं आहे. या निरीक्षणात मालामध्ये आढळलेल्या कुठल्याही उणीवा, त्रुटी, दोष ताबडतोब पुरवठादार व खरेदी संघटनेच्या नजरेस आणून द्यावा आणि कारवाईच्या पुरवठ्याची वस्तू ही 15 दिवसाच्या आत करावी. पोचल्यानंतर 15 दिवसांच्या आत हे करावं. 15 दिवसांच्या आत ही गोष्टी करावी. माल पाठवण्याची पद्धत, रेल्वेची पावती किंवा निरीक्षणाची अट असल्यास निरीक्षण पत्र, इन्स्पेक्शन नोट मिळाल्याखेरीज 90% रक्कम अदा करण्यात येऊ नये किंवा रक्कम प्रदान उपवाक्यात म्हणजे पेमेंट क्लॉज नुसार अटीची पूर्तता केल्यानंतर रक्कम प्रदान करण्यात येऊ नये. उरलेली रक्कम मालाची तपशीलवार तपासणी केल्यानंतर केल्याशिवाय व माल विनिर्देशात प्रमाणे आहे की नाही हे खात्री केल्याशिवाय प्रदान करण्यात येऊ नये. म्हणजे त्या व्यक्तीने आपण जे स्पेसिफिकेशन दिलं होतं त्या स्पेसिफिकेशन नुसार आपल्याला माल दिला आहे की नाही ही आधी खात्री करायची, मगच त्याला जी रक्कम आहे तर ती द्यायची. पण खरेदीदार विभागाने माल स्वीकारताना संबंधित पुरवठादारास कुठल्याही प्रकारची ऍडव्हान्स देऊ नये, अग्रिम रक्कम देऊ नये. लक्षात घ्या, कुठल्याही पद्धतीने शासनाने आधी ऍडव्हान्स देऊ नये त्याला, की हा हे घेऊन घ्या, 50 रुपये आणून द्या तुम्हाला आम्हाला 100 रुपयाची वस्तू, नंतर बाकीचे 50 घेऊन जा. तसं नाही, हे चालणार नाही. परंतु याच्यात एक अट आहे. काय अट आहे की जर तुम्ही ऑर्डिनन्स फॅक्टरी, पुण्यात आपली ऑर्डिनन्स फॅक्टरी बघा, आयुध कारखाना म्हणतात त्याला, त्याच्याकडनं तुम्हाला काहीतरी गोळा बारूद मागवायचं असेल तर त्यांना 100%, कारण की पण सांगतो गव्हर्नमेंटच्या कंपन्यांकडे पैसे नाही आहेत, ते काय करतात आधी ऑर्डरचे पैसे घेतात मग कामं करतात, तुम्हाला सांगतो. म्हणून ही अट जे ना इथं टाकण्यात आलेली आहे. खरेदी प्रक्रियेचे दस्तावेज तयार ठेवणे म्हणजे काय की जी काही खरेदी प्रक्रिया असेल त्याचं काहीतरी रेकॉर्ड मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. एकतर छापील स्वरूपात, एकतर संगणकीय स्वरूपात. समजा काही अ वर्गातील ऑफिसर्स असतील तर त्यांना कायमस्वरूपी असे रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. काही ब वर्ग असतील तर त्यांना 30 वर्षापर्यंतचे रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. क वर्गाचे असतील त्यांना 5 वर्षांपर्यंतचे, ड वर्गाचे असतील तर काम झाल्यानंतर 1 वर्षानंतर रेकॉर्ड ते नष्ट करू शकतं. पुढचं प्रकरण 5 जे आहे ना, तर ते काय काही अन्य मार्गदर्शक सूचना त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. काय आहेत त्यात आपण बघणार आहोत अन्य मार्गदर्शक सूचना. आता प्रकरण 5 मध्ये आपण गेलेलो आहेत आणि याच्यामध्ये काही महत्त्वाच्या आपल्याला मार्गदर्शन सूचना बघायचे. पहिली सूचना आहे निलंबना संबंधी. बघा, जेथे एखाद्या संस्थेबरोबर खरेदी व्यवहार चालू ठेवणे इष्ट वाटत नसेल तेव्हा आरोपाच्या संदर्भात पूर्ण चौकशी प्रलंबित असेपर्यंत तोपर्यंत खरेदीसाठी स्थगितीत देण्याचा आदेश काढण्यात येईल. म्हणजे काय की जर एखाद्या खरेदीबाबत तो व्यवहार चालू ठेवणे जर त्या संबंधित विभागाला बरोबर वाटत नसेल, योग्य वाटत नसेल आणि चौकशी पूर्ण झालेली नसेल, अशा वेळी सुद्धा खरेदीसाठीची जी प्रक्रिया तर त्याला स्थगिती देण्यात येऊ शकते. पण कधी त्याच्यासाठी काही परिस्थिती निर्माण झाली असेल तर एक, जर एखाद्या चौकशी चालू असलेल्या प्रकरणी केंद्रीय तपास संस्था जसं सीबीआय, ईडी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात तर खूप एजन्सी माहितीच असतात, आता दररोज न्यूजमध्ये असतात. ओके, एनसीबी, अशा कुठल्याही तपास संस्थेने जर विनंती केली तर पुढे जर विभाग प्रमुख, खरेदी अधिकारी यांचे सकृत दर्शनी असे मत झाले की अशा संस्थेकडून व्यवसायाच्या नैतिक अधपतनाचा गुन्हा घडला असेल तर त्यावेळी एखादी संस्था पुरवठादार यांनी पुरवठा आदेश प्राप्त व्हावेत या दृष्टीने काहीतरी अनियमितता, गैरव्यवहार केले असेल तर यावरील सर्व प्रकरणी विभाग प्रमुख त्यांच्याशी संबंधित विभागाच्या खरेदी प्रकरणी निलंबनाचा आदेश पार करतील. आदेश कोण देईल? ओके, आदेश कोण देईल तर संबंधित विभागाचे विभाग प्रमुख. या बाबतीत विभाग प्रमुख सदरचे प्रकरण विकास आयुक्त यांना संदर्भित करतील आणि विकास आयुक्त याबाबतची पुढील कारवाई करतील. आदेश देतील आणि तो आदेश पुढे उद्योग आयुक्तांना दिला जाणार आहे. ठीक आहे. निलंबन 1 वर्षासाठी किंवा चौकशी पूर्ण होईपर्यंत आधी जे घडेल तोपर्यंत लागू असणार आहे. ओके, जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत किंवा 1 वर्षासाठी. लक्षात ठेवा ही कालावधी ना, ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे जे डिटेल्स आहे ना तर ते आपल्याला विचारले जातात. पुढचा आहे बंदी घालणे. एखाद्या संस्थेच्या व्यवसाय संबंधी व्यवहारामध्ये बंदी घालण्याचे 2 प्रकार असतात. एक तर एका स्पेसिफिक विभागाकडून असेल किंवा सर्व महाराष्ट्र शासनाच्या विभागाकडून असेल. आता बघूया की एखाद्या विभागाकडून, एका स्पेसिफिक विभागाकडून बंदी कधी घालण्यात येते. विशिष्ट संस्थेच्या व्यवसाय संबंधी व्यवहारावर बंदी घालण्याच्या पहिल्या प्रकारातील आदेश विभागाकडूनच काढण्यात येतो, संबंधित विभागाकडूनच काढण्यात येतो. ओके, याबाबत म्हणजे खूप महत्वाचं असेल तरच विकास आयुक्तांशी सल्लासमत करण्यात येतं. आता हा आदेश केव्हा काढण्यात होतो? जेव्हा असं वाटतं की गुन्हा काही एवढा म्हणजे मेजर नाही आहे, छोटासाच गुन्हा आहे
आणि हा आदेश एका विशिष्ट कालावधीसाठी असेल. हा आदेश इतर मंत्रालयांना पाठवला जाणार नाही, कारण की तो त्याच मंत्रालयामार्फत जे आहे तर ते मर्यादित असणार आहे. तथापि या आदेशाची प्रत उद्योग विभागाला आणि उद्योग संचालनालयातील आपले जे मध्यवर्ती भांडार खरेदी कार्यालय आहे तर त्याला देणं गरजेचं आहे. दुसरी कंडिशन असे आहे की सर्व विभागाकडून बंदी घातण्यात आली. मग सर्व विभागा म्हणजे महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग आणि अधिकारी यांना काही मनाई करण्यात येत असेल. कधी? जर राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असेल, व्यवसायाच्या नैतिक पतनाचा गुन्हा केला असेल, केंद्रीय तपास संस्था यांनी विनंती केली असेल, जर संस्थेचा मालक कर्मचारी याने लबाडी, निविदा बदलणे, गैरसमजुती अशा सर्व काही गोष्टी करण्यात असतील. ओके. तसेच शासकीय देणी परत करण्यास त्यांनी नकार दिला असेल त्यावेळी. त्याच्यानंतर संस्थेने भ्रष्टाचारमुळे शासकीय सेवेतून बडतर्फ केलेल्या व काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यात सेवेत घेतलं असेल. म्हणजे काय की सरकारने एका वेळी एखाद्या व्यक्तीला कुठल्याही विभागातील त्याला भ्रष्टाचारमुळे काढलेला आहे त्यालाच त्यांनी काय केलं, त्यालाच त्या कंपनीत जे आहे तर ते कामाला घेतलेलं असं दिसलं. ठीक आहे. पुढे या प्रकारावरील बंदी घालणे, अशी बंदी घालणे या संबंधीचे आदेश उद्योग संचालनाकडे करण्यात येतील. आधी कोणाकडनं? पहिल्या याच्यामध्ये विभाग प्रमुख. ओके, विभाग प्रमुख. दुसऱ्या प्रकरणात कोण? उद्योग संचालनालय. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. नियंत्रित कच्च्या मालाचा पुरवठ्यासह आयात केलेल्या कच्च्या मालाचा पुरवठा बंदी घातलेल्या संस्थेला मनाई करण्यात येणार नाही. कच्च्या मालाच्या वाटपाचे नियमन, अशा वाटपाचे नियंत्रण करणाऱ्या कायद्याने मनमानी करण्यात येईल. नियमांनी करण्यात येईल. पुढे काढून टाकणे. नोंदणीकृत पुरवठादाराच्या यादीतून काढून टाकणे म्हणजे पुरवठादार पुरवठा करण्यासाठी अकार्यक्षम आणि अपात्रता असल्याचे दर्शवले जाते. जी लिस्ट असते ना सप्लायरची, तर त्या लिस्टमध्ये काढून टाकण्याची प्रक्रिया काय असते? संबंधित विभागाचे विभाग प्रमुख किंवा उद्योग विकास आयुक्त हे पुरवठादाराचे नाव नोंदणीकृत पुरवठादाराच्या यादीतून काढून टाकण्यासाठी सक्षम असतील. त्यांच्याकडे ते अधिकार असतील. मग हे कधी कधी करू शकतील? ते कधी करू शकतील? जर समजा तांत्रिक कर्मचारी किंवा आवश्यक उपकरणे उपलब्ध करून न दिल्यास, आयकर भरल्याचे प्रमाणपत्र सादर न केल्यास, त्याला ऑलरेडी कोणीतरी दिवाळखोर म्हणून घोषित केलेले तेव्हा. नोंदणीकृत पुरवठादाराच्या यादीतून काढून टाकण्याबद्दलच्या आदेशाची कारण दर्शवण्यात यावीत. लक्षात ठेवा. मात्र पुरवठादाराला प्रस्तावित कारवाईबद्दल कारणे दाखवून देण्याची संधी देण्याची आवश्यकता नाही. पुढे बंदी निलंबनाचा आदेश रद्द करणे. आता बघा इथे जे ना बंदी आणि निलंबनाचा आदेश कशा पद्धतीने रद्द केला जाऊ शकतो. ठराविक कालावधीसाठी पारित करण्यात आलेल्या निलंबनाचा आदेश नमूद केलेल्या कालावधी संपल्यानंतर आपोआपच रद्द होईल असे मानण्यात येईल. त्याच्यासाठी स्पेशल नोटिफिकेशन काढण्याची गरज नाही. त्यासाठी नेहमीचा रद्द करण्यात आलेला विशिष्ट आदेश निर्गमित करण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच काय की पुन्हा पुन्हा आदेश काढण्याची गरज नाही. समजा सांगितलं की 1 जून पासून हा आदेश लागू होणार नाही, तर हा 1 जूनला ऑटोमॅटिकली संपण्यात येणार आहे. बंदी आदेश त्या कारणासाठीच न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त केले असल्यास तो रद्द करता येईल. समजा त्याच्या विरुद्ध काही कारवाई चालू आहे त्यावेळी त्याला निलंबन टाकलेलं 1 वर्षासाठी, परंतु 1-2 महिन्यातच न्यायालयाचा निकाल लागला आणि तो दोषमुक्त झाला, तर त्यावेळी तो लगेच रद्द होऊन जाणार आहे. लक्षात ठेवा, त्यावेळी तो लगेच रद्द होऊन जाणार आहे. बंदी आणि निलंबनाचा आदेश प्राप्त झाल्याच्या आत ई निविदा पोर्टलवर तो 7 दिवसांच्या आत प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. पुढे आहे खरेदी प्रक्रिया रद्द करणं. खरेदी कार्यालय त्यांनी सुरू केलेली खरेदी प्रक्रिया यशस्वी निविदा स्वीकारण्याच्या वेळी किंवा यशस्वी निविदा स्वीकारण्यात आल्यानंतर देखील कोणत्याही वेळी लेखी नमूद करण्याच्या कारणामुळे रद्द करू शकते. म्हणजे कोणत्याही वेळी ते रद्द करू शकते. खरेदी कार्यालयाचा खरेदी निर्णय रद्द करण्याचा आणि त्याची कारणे खरेदी प्रक्रियेत भाग घेणाऱ्या सर्व निविदाकारांना ताबडतोब कळवण्यात येणं गरजेचं आहे. निविदाकार जर खालील गुन्ह्यांकरता दोषी ठरवण्यात आलेला असेल तर निविदा कार्यालय त्याला जे आहे तर ती निविदा जी आहे तर ती रद्द करणार आहे. त्याच्यामध्ये एक कारण आहे की दोषी ठरलेल्या निविदाकाराची निविदा यशस्वी म्हणून घोषित केली गेली असेल परंतु खरेदी करार करण्यात आला नसेल तर ती प्रक्रिया रद्द करते. दुसरं, खरेदी कार्यालय दोषी ठरलेल्या निविदाकारामध्ये जर खरेदी करार करण्यात आला असेल तर संबंधित खरेदी करार रद्द करेल आणि कराराचे भरलेले सर्व मूल्य व त्याचा भाग जप्त करण्यात येईल. ओके. पुढे पुरवठादाराबरोबर व्यवहार करण्यासाठीच्या काही मार्गदर्शक सूचना. खरेदीदार खरेदी प्रक्रियेत रास्तपणा, सचोटी, पारदर्शक ही तत्वे राखण्यासाठी पुरवठादाराबरोबर रास्त व समन्वयी पद्धतीने व्यवहार करेल व त्यास कोणत्याही प्रतिबंध करणार नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता याच्यानंतर जे आहे ना काही म्हणजे इथे जे आहे ना काही एकदम नॉर्मल टर्म्स दिलेले आहेत त्या तुम्ही जर वाचून घेतल्या
तर तुम्हाला ते लक्षात राहणार. एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता ही एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा VIMP आहे, हा मार्क करा तुम्ही. खरेदी तक्रार निवारण प्राधिकरण. खरेदी कार्यालय जर सदर अर्ज दिलेल्या वेळेत निकाली काढू शकत नसेल तर खरेदी कार्यालयाच्या निर्णयामुळे जर निविदाकार व पुरवठादाराला किंवा भावी निविदाकारास बाधित झाल्याचे वाटले तर सदर निविदाकार व पुरवठादार व संभाव्य निविदाकार तक्रार निवारण्यासाठी दिलेली वेळ संपल्यानंतर निर्णय प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत जसे असेल तसे मध्यवर्ती भंडार खरेदी समितीपुढे अर्ज करेल. कुठल्या समितीपुढे? मध्यवर्ती भंडार खरेदी समिती. याचे अध्यक्ष कोण असतील? उद्योगाचे सहसचिव किंवा उपसचिव हे याचे अध्यक्ष असतील आणि बाकी हे आपल्याला 3 सदस्य +1+3 = 4 अशी एक रचना आहे आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे तक्रार निवारणासाठीचा प्रत्येक अर्ज हा विहित असला पाहिजे, म्हणजे एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे आणि त्यासोबत 50,000 रुपयांपर्यंतचा डिमांड ड्राफ्ट असणं सुद्धा गरजेचे आहे. जर समजा हे घराणे खरे आढळून आल्यास तर ही संपूर्ण रक्कम परत भेटेल आणि जर खोटे आढळून आल्यास तर ही रक्कम जमा केली जाईल. त्याच्यानंतर तक्रारदारास त्याचे म्हणणे मांडण्याची सक्षम संधी दिली जाईल आणि आपला अहवाल विकास आयुक्त यांच्याकडे तपासणीसाठी 30 दिवसांच्या आत सादर केला जाईल. विकास आयुक्त 30 दिवसात पुन्हा अंतिम निर्णय घेतील आणि निविदाकार आणि खरेदी कार्यालयाकरता विकास आयुक्तांचा निर्णय हा अंतिम आणि बंधनकारक असणार आहे. याच्या विरुद्ध ते अपील करू शकत नाही. निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप. जो कोणी कोणत्याही भावी निविदाकार व निविदाकारासाठी कोणतेही अन्याय लाभ व अनुचित फायदा मिळवण्याच्या हेतूने खरेदी प्रक्रियेत प्रत्यक्ष हस्तक्षेप करतो व प्रभाव टाकतो ते चालणार नाही. कोणतेही भावी निविदाकार व निविदाकाराला कोणत्याही अनुचित हानी पोहोचवण्याच्या हेतूने खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप करतो, कोणत्याही कारवाईत व दबाव गटात भाग घेतो. त्याच्यानंतर मालकांचे ज्या खरेदीमध्ये हित संबंध होते अशा खरेदीशी संबंधित असलेल्या खरेदी कार्यालयाच्या माजी अधिकाऱ्यास 1 वर्षाच्या आत कर्मचारी, संचालक, पुरवठादार, सल्लागार म्हणून अन्यथा नोकरीस देतो. म्हणजे काय की समजा एखाद्याने टेंडर काढलं, ते टेंडर ज्या अधिकाऱ्याने पास केलं म्हणजे तो रिटायर झाला ओके, काही वर्षातच रिटायर झाला म्हणजे येणाऱ्या कालावधीतच रिटायर झाला, त्याला लगेच 1 वर्षाच्या आत जे आहे ना तर त्याच्या कंपनीत त्याने मोठ्या पदावर घेऊन घेतलं, 500 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन दिलं त्याला, तो नंतर रिटायर झाला आणि त्याला सांगितलं ये माझ्या कंपनीला मी तुला 5 कोटीची वर्षाची ऑफर देतो. तर हे काय झालं, एका पद्धतीचं आपल्याला दिसलं ना की एका पद्धतीचं सेटलमेंट आहे, तर हे पण प्रतिबंधित आहे. त्याच्यानंतर कुठल्याही गोपनीयतेचा भंग चालणार नाही. तर अशा सर्व वरील विरुद्ध न्यायिक शिक्षा करण्यात येईल. ओके, न्यायिक शिक्षा करण्यात येईल. त्याच्यानंतर निविदाकार जो आर्थिक निविदा उघडल्यानंतर खरेदी प्रक्रियेतून माघार घेतो, यशस्वी निविदाकार म्हणून घोषित केल्यानंतर खरेदी प्रक्रियेतून माघार घेतो, खरेदी करार करत नाही, वैध कारण दिल्याशिवाय अनामत रक्कम जमा करत नाही किंवा कुठलीही सुरक्षा देत नाही, त्याला निविदा दस्तावेज आणि करारातील उपलब्ध असलेल्या तरतुदीनुसार त्याला सर्व कारवाईंना सामोरे जावं लागणार आहे. उपद्रव्यकारक तरतुदी. तक्रारी. कुणीही जेव्हा खरेदी प्रक्रियेतील विलंब करण्याच्या हेतूने खरेदी कार्यालयाला किंवा कोणत्याही निविदाकाराला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने हेतू परस्पर उपद्रव्यकारक थ्रिलर दृष्टी हेतूने तक्रार करतो आणि त्याचे विरुद्ध खरेदीदार निविदाकार रीतसर गुन्हा नोंदवू शकतो. ठीक आहे. आता कंपन्यांचे अपराध. याच्यामध्ये असं म्हटलंय की ज्यावेळी जो कंपनीचा जो व्यक्ती त्या कार्यासाठी जबाबदार असेल तर त्याला जबाबदार ठरवलं जाईल आणि त्याच्या विरुद्ध खटला आणि त्याला शिक्षा देण्यात येईल. परंतु त्याने त्याच्या म्हणजे डोळ्याच्या खाली होऊन गेलं, त्याला समजलंच नाही, तसेच त्याने अपराध टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले तरी झालं, अपराध झाला, पण त्यावेळी त्याला शिक्षा देण्यात येणार नाही. ठीक आहे. पुढे निविदेत भाग घेण्यास मनाई. जर निविदाकार खालील गुन्ह्यांसाठी दोषित असेल तर त्याला निविदेत भाग घेता येणार, म्हणजे टेंडरमध्ये भाग घेता येणार. 1 भ्रष्टाचारात असेल तेव्हा, भारतीय दंड संहितेच्या कायद्यामध्ये असेल तेव्हा, किंवा एखाद्या विभागाने त्याला 3 वर्षांसाठी जे बॅन केलं असेल तर त्या 3 वर्षाच्या कालावधीत तो कुठंच भाग घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर खरेदी कार्यालयाने सचोटीच्या संहितेचा भंग केले असल्याने आढळून आल्यास खरेदी कार्यालय निविदाकाराला 2 वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या कालावधीसाठी निलंबित करू शकते. म्हणजे मॅक्स टू मॅक्स 2 वर्ष. कुठल्या कारणावरून? सचोटीच्या संहितेचा भंग केला म्हणून. ठीक आहे. जर खरेदी कार्यालयाकडून कोणत्याही खरेदी प्रक्रिया, खरेदी करार, चौकट, कराराच्या संदर्भात निविदाकाराची संपूर्ण निविदा सुरक्षा, अनामत, संपूर्ण कामगिरी, सुरक्षा, अनामत व त्याच्या बदली असलेल्या कोणतीही अनामत रक्कम जसे असेल तसे जप्त करण्यात आली असेल तर अशा निविदाकाराला खरेदी कार्यालयाने हाती घेतलेल्या कोणत्याही खरेदी प्रक्रियेतून 2 वर्षांसाठी जास्त नसलेल्या कालावधीसाठी जी आहे तर ती मनाई करण्यात येईल. ठीक आहे. पुढे बाय बॅक, त्याला म्हणतात परत खरेदी. जर काही विद्यमान जुन्या वस्तू, साधने यांच्याऐवजी नवीन किंवा अधिक चांगल्या वस्तू प्रतिवस्तू देण्याचे ठरवण्यात आले असेल तर
विभाग नवीन वस्तू खरेदी करताना विद्यमान जुन्या वस्तूंचा व्यापार करू शकते. निविदा दस्तावेज योग्य ते बदल करता येतील आणि ज्यामुळे हित संबंध निविदाकार त्याच्या निविदा त्याप्रमाणे सादर करू शकतील. तथापि जर नमूद करण्यात आलेली किंमत रास्त वाजवी असेल तर पर्यायाचा वापर फक्त अपवादात्मक परिस्थितीत करण्यात यावा. म्हणजे बायबॅक ही फक्त अपवादात्मक परिस्थितीतच वापरण्यात यावी. कार्यालय विभागाकडून खरेदी म्हणजे काय? गृह विभागाच्या मार्गदर्शन कारागृह विभागाकडून खरेदी. आता याच्यात वेगवेगळे विभाग दिले, त्यांच्याकडनं कशा पद्धतीने खरेदी करू शकतो ती माहिती देण्यात आली. मग गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारागृह महानिरीक्षकाने त्यांच्याकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या वस्तूंची नावे, त्यांची संख्या किती असेल, त्यांची किंमत किती असेल यांची यादी दरवर्षी 21 मार्च पूर्वी ई पोर्टलवर प्रकाशित करणं गरजेचं आहे. वस्तूंच्या खरेदीची संपूर्ण मागणी कारागृह विभागाकडून पुरवठ्याबाबत होकार किंवा नकार संबंधित खरेदीदार विभागात मागवण्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत कळवावी. समजा यांच्यासाठी काही आरक्षित वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या वस्तूंसाठी जे आहे ना तर ते खरेदी विभागाकडनं मागवलं की आम्हाला ही वस्तू पाहिजे, तर 30 दिवसांच्या आत या कारागृह विभागाने एकतर होकार द्यायचा एकतर नकार देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक प्रशिक्षण उत्पादन केंद्र सातारा यांच्याकडून खरेदी. सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार माजी सैनिक प्रशिक्षण उत्पादन केंद्र सातारा या संस्थेच्या प्रत्येक विभागाला त्यांच्याकडून पुरवठा करण्यात येणारे नावे, वस्तू, नियत किंमते हे सर्व 31 मार्च पूर्वी देणं गरजेचं आहे. जर खरेदी विभागाने त्यांना सांगितलं की आम्हाला एक वस्तू पाहिजे तर त्याचा होकार आणि नकार 30 दिवसांच्या आत कळवलं जाणं गरजेचं आहे संबंधित विभागाकडून. पुढे हाफकिन या संस्थांकडून खरेदी करण्यात आलेली औषधे. तर दोन संस्था आहेत, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित एक परळमधलं आणि दुसरं हाफकिन अजिंठा फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड जळगाव मधली. तर या दोन राज्य शासनाच्या उपक्रम असलेल्या संस्थांकडून केवळ स्वयं उत्पादित केलेल्या औषधांची खरेदी करता येईल, म्हणजे स्वयं उत्पादित दुसऱ्यांकडनं नसेल. तर ही 31 मार्च पूर्वी पोर्टलवर अपडेट करावी लागणार आहे आणि होकार आणि नकार हा 30 दिवसांच्या आत कळवावा लागणार आहे. त्याच्यानंतर एमएसएमई साठी जे आहे ना तर ते पुढे एमएसएमई साठी आपल्याला माहिती आहे की 241 वस्तू आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यानुसार जे काही राखीव वस्तू असतील त्यांच्यासाठी 100% याच उद्योगाकडून करण्यात यावी. त्या 100% मध्ये पण 20% जे आहे ना तर ते अनुसूचित जाती जमातींचे जे उद्योजक असतील त्यांच्याकडूनच करण्यात यावी. जर खरेदीचा विषय राखीव ठेवला नसेल तर L1 किंमत पद्धतीने एकूण आदेशाच्या 20% मागणी या एमएसएमई कडून करण्यात आल्या जाऊ शकते आणि या एमएसएमईच्या 20% जी करणार त्याच्या 4% म्हणजे SC/ST उत्पादक असणं गरजेचे आहे. सदर प्रक्रियेत जे आहे ना महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ देखील भाग घेऊ शकतात. पुढचा आहे अंध अपंग यांच्याकडून खरेदी करायची वस्तू. तर याच्यासाठी परिशिष्ट 18 मध्ये एक यादी देण्यात आलेली आहे, तर तिथून ते आपण खरेदी करू शकतो. तर याच्यासाठी जे आहे ना तर ते मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता दिल्यास काही वस्तू आरक्षित ठेवण्यात येतील. पण यांना पण सेमच आहे की 31 मार्च पूर्वी नोंदणी करायची आणि जर काही चेंजेस असेल तर ते 30 दिवसांच्या आत कळणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर मध्यवर्ती भांडार संघटनेकडून दर 2 वर्षांनी यांची उत्पादक क्षमता जी आहे तर ते तपासणी करण्यात येईल. पुढचं आहे महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ महासंघ, त्याला महाटेक्स असे म्हणतात. केंद्र शासनाने हातमाग आरक्षण कायदा 1985 व त्यापुढील सुधारणा 26 जुलै 1996 अन्वये 11 वस्तूंसाठी आरक्षण ठेवण्यात आलेले. किती? 11 वस्तू. आपण किती एमएसएमई साठी किती? 141 वस्तू. हे ना हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे. आता हे नाही विचारणार की त्या 11 वस्तू कोणत्या, पण किती रक्कम किती आकडा आहे तर तो 11 हा आकडा आहे. ही संस्था आपल्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य हातमाग महासंघ व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर येथील स्वयं उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी आरक्षण देण्यात येईल, ज्याची माहिती आपल्याला परिशिष्ट 19 मध्ये मिळणार आहे. यांची दर निश्चिती म्हणजे यांनी तयार करण्यात आलेल्या किमती किती म्हणजे वस्तूंची किंमत काय असेल तर हे मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेकडून ठरवली जाणार आहे. यांना पण 31 मार्च पूर्वी देणं गरजेचे राहणार आहे. पुढे शासकीय महामंडळे आणि शासकीय उपक्रम. तर शासकीय महामंडळे शासकीय उपक्रम यांना एकूण खरेदीच्या 30% खरेदी L1 दराने राखीव करण्यात येणार आहे. यांना पण 31 मार्च पूर्वी पोर्टलवर सर्व माहिती देणं गरजेचं आहे. इथं आहे ना काही परिशिष्ट देण्यात आलेले. परिशिष्ट म्हणजे सर्वच परिशिष्ट देण्यात आलेले. तर ही परिशिष्ट आपण अनुक्रमानिकेत सुद्धा बघितली ती इथं पण देण्यात आलेली. हे तुम्हाला सर्व व्यवस्थित वाचून पाठांतर करायची आहे. ओके, याच्याशी संबंधित काही क्लॉज आहेत ते वाचून होतील तुमचे. सिंपल आहे, त्याच्यावर काही एवढे प्रश्न विचारणार नाही. परिशिष्ट आत महत्वाचे का? कारण की याच्यात आहे ना काही निविदेचे शुल्क आणि याची काही माहिती देण्यात आली टेबल फॉर्म मध्ये. समजा जर एस्टिमेटेड टेंडर हे 5 लाख रुपयांपर्यंतचे असेल तर टेंडर फी 1000 रुपये असेल. इयरली म्हणजे प्रत्येक वर्षाला 1000 रुपयाने इन्क्रीज करू शकतात. EMD 5000 असेल, इयरली इन्क्रीज याच्यात 5000 करू शकतात. ठीक आहे. 5 ते 10 लाखाच्या दरम्यान असेल तर टेंडर फी जी आहे तर ती 2000 असणार आहे आणि EMD 10000 असणार आहे.
10 ते 50 लाख मध्ये असणार आहे तर त्यावेळी टेंडर फी 3000 असणार आहे, आणि 50 ते 1 कोटी असेल तर 10,000 रुपये, आणि 1 करोडची असणार आहे. त्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट ती फीज करणार. हे परत नाही भेटत बरं का, म्हणजे ज्यांनी टेंडर फाईल केलं ना त्यांना ही रक्कम परत कधीच भेटत नाही. ओके, म्हणजे सिलेक्शन कोणाचं आहे ही टेंडर फी असते, त्यांना ती परत भेटत नाही. बयाना रक्कम. सूक्ष्म लघु मध्यम उद्योग अधिनियम 2006 अंतर्गत उत्पादक म्हणून नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म व लघु उद्योगांना या निविदा शुल्क आणि बयाना रक्कम भरण्यापासून सूट आहे. म्हणजे ही जी वरची फी आहे ना तर ती त्यांना भरण्याची गरज नसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर शासकीय मंडळ, महामंडळ, उपक्रमांना तसेच सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमांतर्गत नोंदणीकृत असलेले उत्पादक पुरवठादार यांना निविदेमध्ये निविदा शुल्क, बयाना रक्कम भरण्यापासून सूट देण्यात यावी. यांना पण सूट देण्यात आलेली आहे. निविदेबाबत स्वीकृती आदेश निर्गमित झाल्यानंतर निविदा चौकशी सोबत आलेल्या संपूर्ण बयाना रक्कम संबंधितांना 2 महिन्याच्या आत परत कराव्यात. अन्यथा सदर कालावधीनंतर बयाना रक्कम परत केलेल्या झालेल्या विलंबनास 10% व्याज देय असेल व व्याजाची वसुली विलंबनास जबाबदार असलेल्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडनं करण्यात यावी. म्हणजे काय की ज्यांनी निविदा दिल्या म्हणजे पाठवल्या त्यांच्यापैकी एकाची सिलेक्ट झाली, मग बाकीच्यांचं डिपॉझिट परत करायला पाहिजे. समजा ते परत नाही केलं आणि काही त्याला 2 महिन्याचा कालावधी दिले की 2 महिन्याच्या आत ते डिपॉझिट परत करायचं नाही दिलं तर त्यांना 10% व्याज लागेल. आणि याच्यासाठी जे काही म्हणजे लेट साठी जे काही जबाबदार असतील त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यांच्याकडूनच त्यांची वसुली करण्यात येणार आहे. पुढचा आहे परिशिष्ट 9. त्याच्यामध्ये खरेदी पद्धतीसाठी ठराविक किमतींमधील वार्षिक वाढ जी आहे ना तर ती देण्यात आलेली आहे. म्हणजे डायरेक्ट स्पॉट परचेस ही 5,000 रुपयांपर्यंतची असेल, परंतु एका वर्षात फक्त 50,000ची लिमिट असेल. डायरेक्ट स्पॉट परचेस ही 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम असू शकते. प्रोक्युरमेंट थ्रू कोटेशन याच्यासाठी 5 ते 3 लाख रुपयांपर्यंतची असू शकते. उपरोक्त खरेदी किमतीच्या मर्यादेत वाढ करण्यासंदर्भात दर 5 वर्षांनी उद्योग, ऊर्जा, कामगार विभाग आढावा घेऊन स्वतंत्र आदेश देणार आहे. परिशिष्ट 15 मध्ये माजी सैनिक उत्पादन केंद्र सातारा यांच्याकडून ज्या काही आरक्षित वस्तू त्या जवळपास जी लिस्ट आहे तर ती इथं देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये मांजरपाट, बेडशीट, गादीपाट, टॉवेल्स, लाकडी खुर्च्या, कॉट, स्टील रॅक्स, ग्रिल्स, लाकडी फर्निचर इत्यादींचा समावेश आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तर ते भांडार खरेदी धोरण जे आहे तर ते बघितलेलं आहे. इथं पण एक यादी देण्यात आलेली, ही यादी तुम्ही वाचून घ्यायची. बघा, ही काही एवढी इम्पॉर्टंट नाही की तुम्हाला पाहिजे तेवढेच प्रश्न विचारते, पण काय केलं पाहिजे तुम्ही एका वेळी हे वाचून ठेवलं पाहिजे. जसं यांच्यासाठी या 11 वस्तू या करण्यात आलेल्या तर ह्या एका वेळी वाचून ठेवायच्या, म्हणजे याच्यात हायलाइट केल्या जसं साडी, टॉवेल, खस, बेडशीट, उलन कापड, चादर, तर हे तुम्हाला वाचून ठेवणं गरजेचं आहे. इथं जे ना हे काही वाचण्याची गरज नाही. ओके, तुम्हाला सांगतो हे जे हापकिनच्या ज्या काही औषध आहेत ना तर ते वाचण्याची बिलकुल तुम्हाला गरज नाही. तर अशा पद्धतीने भांडार खरेदी धोरण काय हे आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला आधी पण स्ट्रॅटेजी याची सिंपल स्ट्रॅटेजी सांगितलेली की सर्वात आधी तुम्ही काय करायचं, सर्वात आधी तुम्हाला ही जी ओरिजिनल पीडीएफ आहे ती वाचायची, त्याच्यानंतर ही हायलाइटेड पीडीएफ वाचायची, आणि त्याच्यानंतर मी एक हँड रिटन नोट पण आहे ना तुम्हाला भविष्यात देणार आहे. आता आणि लगेच नाही, तुम्हाला काही दिवसात जे आहे ना तर ते उपलब्ध होतील हँड रिटन नोट्स याच्यावरच्या, तर त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही या हायलाइटेड वरून सुद्धा तुमच्या काही हँड रिटन नोट्स बनवू शकतात. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.